नमस्कार मित्रांनो, आज एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जे इतिहासात नोंद आहे। महाराष्ट्रामधील असे दोन नेते मंडळी ज्यांना एका नेत्याला पंतप्रधानपदापर्यंत कधी जाता आलं नाही आणि एक नेता असा ज्याला कधीच मुख्यमंत्री पदापर्यंत जाता आले नाहीत, परंतु हे दोन्हीही नेते महाराष्ट्राला किती विकास केलेत हे त्यांच्या कामातून आणि त्यांच्या सगळं कृतीतून आणि त्यांच्या जाण्यानंतर लोकांना समजलेलं आहे। एक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते शरद पवार साहेब, देशाचे कृषी मंत्री राहिलेले, परंतु त्यांना कधी भारत देशाचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही। त्यांच्या मनामध्ये कितीतरी त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे, त्यांच्या मनातून ते पंतप्रधान होण्याची आशा बाळगून आहेत, परंतु महाराष्ट्रातील नेते मंडळी असो किंवा दुसऱ्या राज्यातील नेते मंडळी असो, हे आपल्या शरद पवार साहेबांचे पाय खेचून वापस आणले आणि आपणसुद्धा महाराष्ट्रातला एक माणूस पंतप्रधान होत आहे हे आपल्याला सुद्धा बघवलं नाही, म्हणून आपण त्यांना सपोर्ट करायला सोडून त्यांची बदनामी जास्त केलो, त्यामुळे ते पंतप्रधान पदापर्यंत कधीच पोहोचू शकले नाहीत। आणि दुसरे म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचा अपघात काही दिवसापूर्वी झाला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार हे कितीतरी रॅलीमधून म्हणून दाखवले होते, त्यांच्या मनातील इच्छा ती व्यक्त केले होते की मी सर्वांपेक्षा सिनियर असूनसुद्धा मुख्यमंत्री मला कधी बनता आले नाही। यातून अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची जी भाषा होती ती सगळ्यांना समजते आणि हे दोनही नेते आपल्या महाराष्ट्रासाठी किती धडपड केले हे जनतेने बघितले आहे। तरी पण महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीच साथ दिली नाही, उलट त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करून त्यांना बदनाम करून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर त्यांचा अपघात पण झाला, परंतु आज अपघात झाल्याच्या नंतर जे लोक व्हिडिओ टाकत आहेत, जे लोक त्यांच्यावर आरोप केले आहेत, ते सुद्धा अजितदादाचं काम सांगून रडत आहेत किंवा दुःख व्यक्त करत आहेत। यातून समजते की अजितदादा खरेच चांगले होते, भ्रष्टाचारी होते का कसे होते। परंतु सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापासून वंचित राहिला आणि दुसरा भारताचा पंतप्रधान होण्यापासून वंचित राहिला। हा इतिहास नेहमी महाराष्ट्राच्या जनतेला सतवत राहील। याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा।